महाराष्ट्रभर मुसळधार पावसाची संततधार सुरू आहे आणि या पावसानं कोकणालाही चांगलंच झोडपून काढलेलं आहे आणि त्यामुळे अनेक नद्या नाल्यांना पूर आलेला आहे तर काही वस्त्यांमध्ये पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालेलं आहे. पाहूयात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळतोय, त्यामुळे नद्या नाल्यांना पूरस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. तेरेखोल नदीला पूर आल्यामुळे बांद्यातील आडवळी परिसरात पाणी साचलेलं आहे आणि आपण पाहत असाल तर या ठिकाणी पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळतंय. अशीच परिस्थिती जिल्ह्यात अनेक ठिकाणी आहे. ठिकठिकाणी सकल भागात पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे जनजीवन जे आहे ते जिल्ह्यातलं विस्कळीत झालेलं आहे. जिल्ह्यातील तेरेखोल नदी जी आहे ते इशारा पातळीच्या वर वाहते, त्यामुळे तेरेखोल नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला पाहायला मिळतो. त्यासोबतच निर्मला नदीला पूर आल्यामुळे 27 गावांचा संपर्क तुटलेला पाहायला मिळतो. त्यासोबतच निर्मला नदीवर साधारणतः 4 ते 5 पुलं जी आहेत ती पाण्याखाली गेलेली आहेत. सावंतवाडी बाजारपेठेत पाणी घुसल्याचं चित्र पाहायला मिळते. असं स्थिती माणगाव बाजारपेठेत देखील पाणी आलेलं आहे आणि त्यामुळे लोकांचं जनजीवन जे आहे ते विस्कळीत झाल्याचं चित्र आहे. सध्या हवामान विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात अलर्ट जारी केलेला आहे. काही भागात मुसळधार तर काही भागात अतिमुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे आणि त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा जो आहे तो हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे. मी सध्या आहे कुडामधील माणगाव खोऱ्यात. या ठिकाणी जर पाहिलं असेल माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीला पूर स्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे या पुलावरून पाणी जात असल्यामुळे या ठिकाणची अवजड वाहतूक जी आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली आहे. पुढील 27 गावांचा संपर्क जो आहे तो तुटलेला पाहायला मिळतोय. याच पुलाच्या बाजूला एक पूल बांधण्यात आलेला आहे, मात्र त्या पुलावरून दुचाकीच गाड्या ज्या आहेत त्या जात आहेत, मात्र इतर वाहतूक जी आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली आहे. त्यासोबतच या नदीला पूर आल्यामुळे मोठमोठी झाडं जी आहेत ती वाहून आलेली आहेत आणि या पुलावर अडकून पडलेली चित्र आपल्याला पाहायला मिळतोय. कॅमेरा पर्सन परेश सदाशिव लाड, एबीपी माझा, कुडा, सिंधुदुर्ग. नमस्कार. मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन. होई मन सुद्धा तुझं.